तर महाविकास आघाडीनं आजच्या शपथविधीवर बहिष्कार घातल्याचं सपाच्या आमदारांना कळवलेलं नसल्याचा आरोप सपा आमदार रईस शेख यांनी केला। आम्हाला न कळवल्यामुळे आम्ही शपथ घेतली असा दावा त्यांनी केला। तसंच ठाकरेंनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही त्यांनी आक्षेप घेतलाय। तर सपासोबत चर्चा करणार असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। संविधान के प्रति सच सकाळी मी आलो, मी सर्वांसोबतच बसलो होतो। मी आपला क्रमांक बघितलं, त्याप्रमाणे प्रथा आणि परंपराप्रमाणे आपण शपथ घेतलेली आहे। आता काय निर्णय झालेला आहे ते आम्हाला कम्युनिकेटच केलेला नाही। महाविकास आघाडी कोणती मीटिंग झालेली नाही, आम्हाला काही कळवलंच नाही। महाविकास आघाडी जे आपण एकत्र आलो आहे तर त्याचे मूल दोन विषय आहे, संविधान वाचवणं आणि सेक्युलरिझमला जपणं। तर या मुद्द्यांवर, या आपले मूल्यांवर एक वेगळी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घेत असेल तर आम्हाला विचार करावा लागेल। अबू आझमींनी म्हटलेलं आहे की मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आहे, कारण महाविकास आघाडीत कुठलंही समन्वय नव्हतं, नेते एकमेकांशी बोलत नव्हते। ठीक आहे, रागात बोलले असतील, मी त्यांच्याशी चर्चा करीन, आमचे वरिष्ठ त्यांच्याशी चर्चा करतील आणि मार्ग काढू।